बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा समाजाच्या मुली ओबीसी नेत्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून त्यांच्या घरात घुसतात असं संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करून राज्यभरात खळबळ उडवून देणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आता आणखी एक सनसनाटी आरोप केलाय। उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडत असून ते आणि आमदार प्रसाद लाड हेच मनोज जरांगे पाटील यांना आर्थिक रसद पुरवून एकनाथ शिंदे यांना टार्गेट करायला सांगत आहेत, असा अत्यंत खळबळजनक दावा वाघमारे यांनी केलाय। यामुळे राज्यात आधीच तापलेला मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत कुरघोड्यांच्या वळणावर पोहोचल्याचं दिसत आहे। जालना इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना वाघमारे यांनी थेट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला। उदय सामंत हे शिंदे गटात अस्थिर आहेत, त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यामुळे ते स्वतः मनोज जरांगेंना कोट्यवधी रुपये देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भुंकायला लावत आहेत, जेणेकरून शिंदेंचं महत्त्व कमी होईल। मध्यंतरी सामंत भाजपच्या संपर्कात होते आणि लवकरच ते भाजपवासी झालेले दिसतील, शिवाय ते शिवसेनेतील एक गट फोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावाही वाघमारे यांनी केला। प्रसाद लाड यांनाही मंत्रिपदाची स्वप्न पडू लागलेत। राज्य सरकारनेच या सापाला दूध पाजलं असून सरकारने दिलेल्या टेंडर्समधून त्यांनी अमाप संपत्ती गोळा केली आहे। आता तेच मनोज जरांगेला रसद पुरवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत। वाघमारे पुढे म्हणाले की या दोघांनी रसद पुरवली नाही तर जरांगे काहीच करू शकत नाहीत। ओबीसींचे आरक्षण संपवण्यासाठी या दोघांना पुढे केले जाते। उद्या राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये दंगल झाली तर त्यासाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड हेच जबाबदार असतील। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांपासून सावध राहावं। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली असून जनतेचा रोष व्यक्त करणारा हा मोर्चा आता थेट महापालिकेवर धडकला आहे। नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांवरून महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनादरम्यान खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या 7 नागरिकांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश धारण करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। नागरिकांच्या मृत्यूला आपण यमराज नव्हे तर महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा संदेश देत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी या मोर्चात मांडली। या मोर्चात संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं, सत्तेत नसलो तरी लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतो। माझ्यासमोर 10 नावे आहेत ज्यांनी या खड्ड्यांमध्ये जीव गमावला। प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दीपाली दिलीप बेळे, निलेश प्रल्हाद खोतकर, जितेंद्र सिंह, दिलीप दामोदर काळे आणि कालच एका मुलाचं या खड्ड्यांमुळे निधन झालं आहे। त्याचं नाव आहे अनुप भदाने। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपली भूमिका पार पाडताना भाषेचं भान राखणं गरजेचं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना शोभत नाही। त्यांनी या दोन्ही नेत्यांचा योग्य तो सन्मान राखलाच पाहिजे, असं मुश्रीफ यांनी सुनावलं आहे। हसन मुश्रीफ म्हणाले की राहुल गांधी विरोधी पक्षनेते असतील, मात्र त्यांना कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही किंवा शिव्या देण्याचा अधिकार नाही। राहुल गांधी यांचं वय खूप लहान आहे, त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी वयाचा आणि पदाचा सन्मान ठेवला पाहिजे। हसन मुश्रीफ यांनी इथेनॉलवर देखील भाष्य केले। ते म्हणाले, इथेनॉल धोरण सर्वात आधी अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना आणलं, त्याचे आपण स्वागत केलं पाहिजे। ऊस उत्पादक शेतकरी यांचं खूप मोठं भलं इथेनॉल धोरणामुळे झालंय। तसंच राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान करून काय मिळणार आहे मला माहीत नाही। शरद पवार यांनी मला गोविंद बागेतील ऊसाच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी बोलावलं आहे।
त्यावेळी मी पवार साहेबांना विनंती करणार आहे की इथेनॉल धोरणाबद्दल जरा राहुल गांधी यांना सांगा. शेतकऱ्यांची FRP देण्याचं काम इथेनॉलच्या पैशातून होत आहे. धान्य उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा खूप मोठा फायदा होतो. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांचं नुकसान होतं असं एकाही कंपनीनं सांगितलेलं नाही. फक्त मायलेज थोडं कमी होत असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे, महापालिकेतील कथित गैरव्यवहार आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असतानाच भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाशिकमधील खड्ड्यांवरून आंदोलन करण्यापेक्षा आधी ठाकरे यांच्या पक्षातील मोठे खड्डे बुजवा असा टोला बन यांनी लगावला. नाशिकमधील रस्त्यांच्या प्रश्नांवर सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून काम सुरू असल्याचा दावा करताना नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. राऊत यांनी नाशिकमधील कथित शौचालय घोटाळा आणि विकास कामांमधील गैरव्यवहारावरून सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यावरून भाजपने आता थेट शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील कारभाराचा मुद्दा पुढे आणला आहे. नवनाथ बन म्हणाले की नाशिकमधील खड्डे बुजवण्यासाठी नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासन सक्षम असून हे काम युद्धपातळीवरती सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या विकासाची जबाबदारी घेतली आहे असा दावा त्यांनी केला. याचवेळी राऊत यांच्यावर टीका करताना बन यांनी नाशिकमध्ये जाऊन नौटंकी करण्यापेक्षा आधी आपल्या पक्षाची अवस्था पहा. ठाकरे गटात मोठा खड्डा पडला आहे. अख्खा पक्ष खड्ड्यात गेला आहे. आधी तो पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांवर टीका करा असा टोला लगावला. नाशिकमधील कथित शौचालय घोटाळ्याच्या आरोपांवरूनही भाजपने शिवसेना ठाकरे गटाला घेरलं. टॉयलेटमध्ये पैसे खाल्ले की नाही हे शोधण्यापेक्षा मुंबईतील गटारांमध्ये किती पैसे खाल्ले याचा हिशोब द्या अशा शब्दांमध्ये बन यांनी राऊतांवर निशाणा साधला. मुंबईतील नालेसफाई, मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम आणि इतर महापालिका कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र नाशिकमधील कथित घोटाळ्याबाबत ठाकरे गटाकडे पुरावे किंवा कागदपत्रे नसल्याचा दावा बन यांनी केला. मुंबई महानगरपालिकेतील कथित कमिशनखोरीचे पुरावे आहेत. काही लोकांना अटकही झाली आहे असा दावा करत त्यांनी ठाकरे गटाला मुंबईतील 25 वर्षांच्या कारभाराचा हिशोब देण्याचं आव्हान दिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा आणि महत्त्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील विविध पायाभूत विकास प्रकल्पांची सद्यस्थिती, केंद्र सरकारच्या समन्वयातून राबवल्या जाणाऱ्या योजना आणि राज्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय सहकार्याबाबत पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या भेटीची माहिती दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला पुण्यातील पूर्वनियोजित दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्ली गाठल्यानं आणि ही उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानं राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलंय. या बैठकीत राज्यातील प्रलंबित आणि सुरू असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाली. राज्यातील मेट्रो मार्गिकांचे जाळे, रेल्वेचे प्रकल्प, महामार्ग आणि सिंचन योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. केंद्राच्या विविध योजना राज्यात अधिक प्रभावीपणे आणि वेगाने राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी आणि प्रशासकीय सहकार्य मागण्यात आलं. प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त या भेटीला मोठी राजकीय आणि संघटनात्मक पार्श्वभूमी असल्याचं मानलं जात आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय टीम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून त्या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं. आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरही खलबतं झाल्याची चर्चा आहे. केंद्रात संभाव्य फेरबदलांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांचा समावेश केला जाऊ शकतो यावर प्राथमिक चर्चा झाल्याचं वृत्त आहे. आगामी काळात राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार किंवा संघटनात्मक समन्वय साधण्याच्या दृष्टीने विद्यमान मंत्र्यांची कामगिरी आणि नव्या आमदारांना संधी देण्याबाबत व्यूहरचना आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. गांधी परिवारावर होत असलेल्या टीकेवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गांधी परिवाराच्या देशासाठीच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून टीका करणं योग्य नाही असं म्हणत पटोले यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गांधी परिवारावर टीका करणं म्हणजे थेट सूर्यावर थुंकण्यासारखं आहे असा सनसनीत टोला त्यांनी लगावला.
भाजपच्या नेत्यांनी दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी आपल्या मुळाकडे म्हणजेच RSSकडे वळून पाहिलं पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात RSSचा कोणताही सहभाग नव्हता याकडे लक्ष वेधत त्यांनी भाजपच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केला. देशाच्या राष्ट्रध्वजाबाबत संघाच्या भूमिकेवर बोट ठेवत पटोले यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की या लोकांनी सलग 52 वर्ष देशाचा तिरंगा फडकवला नाही, उलट याच तिरंग्याला त्यांनी अपशकुनी म्हटलं होतं. ज्यांनी देशाच्या झेंड्याचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा सन्मान केला नाही त्यांना काँग्रेसच्या किंवा गांधी परिवाराच्या देशभक्तीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. गांधी कुटुंबाने देशासाठी दिलेलं बलिदान आणि योगदान मोठं आहे, असं सांगत पटोले यांनी भाजपला खडे बोल सुनावले. स्वतःचा इतिहास लपवून केवळ गांधी परिवाराला लक्ष्य करण्यापेक्षा भाजपच्या लोकांनी आधी स्वतःचं देशप्रेम किती आहे ते तपासून पाहावं. दुसऱ्यांवर नुसतं बोलण्यापेक्षा कृतीतून देशभक्ती सिद्ध करावी, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज विविध मुद्द्यांवरून राज्य सरकार, प्रशासन आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक गोंधळ तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काँग्रेसच्या माफीच्या मागणीवरून रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. या सर्व मुद्द्यांवर भूमिका मांडताना त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. मतदार याद्या आणि SIR प्रक्रियेबाबत रोहित पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या BLO कडून चुकीच्या पद्धतीनं कामं करून घेतली जात आहेत. BLO नको त्या कामांमध्ये गुंतले आहेत. या प्रक्रियेत बिहारमध्ये जो प्रकार घडला होता तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रातही निर्माण होण्याची भीती वाटते. यातून त्यांनी प्रशासकीय पातळीवर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केलाय. रविवारी पार पडलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेतील गोंधळावरही त्यांनी आवाज उठवला. या परीक्षेचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. मात्र त्याचं सॉफ्टवेअर अचानक बंद पडल्यानं अनेक विद्यार्थ्यांना पेपरच देता आला नाही. परिणामी संतप्त विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं. या गंभीर प्रकाराबाबत आम्ही आज हायकोर्टाच्या प्रशासकांची भेट घेणार असून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणार आहोत, असं आश्वासन रोहित पवार यांनी दिलं. काँग्रेसने देशाची माफी मागावी या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा रोहित पवारांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने नाही तर सर्वात आधी भाजपने देशाची माफी मागितली पाहिजे. त्यांनीच राजस्थानमध्ये उलटा झेंडा लावण्यात आला होता आणि चुकीचे वंदे मातरम गाणं लावलं होतं, अशी आठवण पवारांनी करून दिली. तसंच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर बोचरी टीका करताना त्यांचं काम फक्त बोंबलत सुटायचं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर वेळ आल्यास मराठे हे सरकार पाडतील. सरकारने मराठ्यांच्या 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी जात पडताळणी द्यायलाच हवी. जर यातील एकही नोंद सरकारने कमी केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट आणि अत्यंत आक्रमक इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेत आपली पुढील रणनीती आणि सरकारवरील रोष व्यक्त केला. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान दौरा करणार आहेत. ते म्हणाले, माझी तब्येत बरी नसली तरी मी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांचा अकोला, बुलढाणा, यवतमाळ दौरा करणार आहे. जर तब्येतीमुळे दौरा शक्य झाला नाही तर मराठा समाजाने आणि युवकांनी घराघरांमध्ये जाऊन ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. 29 ऑगस्टला आपण अंतरवाली सराटीत अमरण उपोषण करणार आहोत, पण हे उपोषण शांततापूर्ण असेल. जिथे अन्याय होईल तिथे मराठ्यांच्या पोरांनी आक्रमकपणे आवाज उठवलाच पाहिजे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर जरांगे यांनी घणाघात केला. बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठ्यांचा इतका तळतळाट घेतला आहे की ते गोरगरिबांचे वाटोळे करत आहेत. हे लोक जाणीवपूर्वक याचिका करायला लावत आहेत आणि नाटकं करत आहेत. पण 58 लाख नोंदींपैकी एकही नोंद कमी केली तर आम्ही सरकारला सोडणार नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.